श्रीहरिकोटा येथून भारतीय वैज्ञानिकांनी ब्लू बर्ड बॅक 2 नावाचा एक उपग्रह अंतराळामध्ये पाठवला मित्रांनो। तर हा उपग्रह पूर्ण जगाचं लक्ष याच्यामुळे इथून घेत आहे मित्रांनो, कारण की आपण म्हणत होतो की आता कुठे गेलो की नेटवर्क नाही आणि कुठं नेटवर्कची समस्या की जी मित्रांनो डोंगराळ भाग, त्याच्यानंतर जे हिमालय पर्वत वगैरे आहे आणि समुद्र की जे अतिदुर्गम ठिकाण आहे, जंगल की ज्या ठिकाणी रेल्वेचे त्याचे मोबाईलचे टावर नाहीत, तर त्या ठिकाणी हा उपग्रह काय करणार मित्रांनो, त्याची कोणतीच जागा राहणार नाही पृथ्वीवरची ज्या ठिकाणी आता तुम्हाला नेटवर्क मिळणार नाही। तर हा उपग्रह मित्रांनो जे आहे आपत्कालीन जेव्हा सुविधा राहते त्या आपत्कालीन सुविधामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हे मदत कार्य करणार आहे। आणि इमर्जन्सीमध्ये जेव्हा कोणाला मदतीची गरज असते, समुद्रामध्ये म्हणा नाही तर हिमालयामध्ये म्हणा नाही तर जंगलामध्ये, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला शोधणं जेव्हा कठीण जाते त्यावेळेस हा उपग्रह मदत करू शकतो मित्रांनो। हा उपग्रह याच्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो की याच्यामध्ये भारताची जे तंत्रज्ञानाची ओळख जी आहे ती देशा पूर्ण जगाला समजलेली आहे आणि भारतसुद्धा आज तंत्रज्ञान बाबतीमध्ये कुठंच मागं नाही। आणि इस्रोचा आम्ही आभार मानतो की ज्यांचे रात्रंदिवस जे इस्रोचे वैज्ञानिक जे कष्ट घ्यायला लागले मित्रांनो, त्या कष्टामधूनच हा उपग्रह वर गेलेला आहे। आणि या उपग्रहामुळे आता तुम्ही ऑफिसमधून जर तुम्हाला जर काही काम जर असलं, तुम्ही सांगता मी गावाकडे नेटवर्क नव्हतं, तर हा शब्द आता इतिहास जमा होणार आहे, कारण की तुम्ही कुठं जरी गेले तरी तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क हे राहणारच आहे। आणि हा उपग्रह जो आहे मित्रांनो, याचं जे सिस्टीम जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये जे आता अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्यासोबत ते तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायची कोणतीच गरज नाही आहे। या मोबाईलसोबतच याची टेक्नॉलॉजी मॅच होणारी टेक्नॉलॉजी त्या उपग्रहाची आहे। त्यामुळे आता तुम्हाला जर काही कामाचा कंटाळा आला असाल तर तुम्ही सांगता की तिथं नेटवर्क नव्हतं, तर हा शब्द आता इतिहास जमा होणार आहे। धन्यवाद।